भाई वेलकम बैक टू डे 62। आज है डे 62 ऑफ खुद को मतलब एज ए इंट्रोवर्ट वीडियो बनाने के लिए। लाइक अभी तक 62 डेज हो गए रोज़ वीडियोस बना के अपलोड कर रहे हैं हम यूट्यूब पे। और आज का है डे 62 एंड वेलकम बैक टू माय चॅनल। मी आहे राजदीप आणि तुम्ही बघताय घेऊन टाकरेला। भाई माझ्या रूममध्ये एवढा कचरा झालाय ना, एवढा कचरा झालाय की मी रूम साफ करण्यातच कंटाळा आलाय मला। एक तर एवढं हेर झालंय ना, सिरियसली बोलतोय, म्हणजे एवढा रूम मध्ये कचरा आहे ना, एवढा माझ्या रूम मध्ये कचरा आहे की मला असं कंटाळ पण येतोय आणि हे पण करतोय। म्हणजे एका साईडने असं आहे की लाईक मी असा आराम करू कारण की आज मंडे सुट्टी आहे मला, बट आय डोंट। पण रूम मध्ये कचरा पण एवढा आहे की मला तो कचरा बघूशी पण नाही वाटत आहे। तर असं चाललंय। तर आता बघू कसं करतोय आपण। आणि आज आहे डे आपला 62 डे। तर मी बोललं की चला आज काही मला नाही माहिती यार, कॉन्टेंट इंट्रो ॲज अ इंट्रोवर्ट भाई कॉन्टेंट कसं करू मी, की आपल्याला काही हेच नाही। मी बोललं की आपण मग आपलं डेली आहे जे पण आहे ट्रूली रॉ व्हिडिओ ठेवायला ना मला आजकाल मजा येते। कारण की कसं आहे की लाईक तुम्हाला प्रिटेंड करायला नाही लागत। हो कॅमेऱ्याच्या समोर आय एम सो आणि कॅमेरा नंतर, त्यामुळे मला आजकाल असं रॉ राहिलं ना लय भारी मजा येते। जे जसं आहे तसंच आता बघायचं तेच साफसफाई। बाई एवढं साफसफाई डोक्याचा बी झालाय पार, कसं करायचं तेच नाही कळत आहे। आणि मम्मी कारण की सकाळपासून रूम साफ करतोय मी बाई, झाडू मारला, पोचा मारला, आता हे करतोय, सगळं करतोय। अजून पण अंघोळ नाही झाली, सकाळपासून काम करतोय। किती वाजलेत आता, मला वाटतं ऑलमोस्ट 12 वाजलेत। 12:49 झालेत सिरियसली। हे बघा 12:50 झालेत आता। तर काही दिसतंय का? हां 12:50 झाले, पण अजून पण अंघोळ नाही आहे। कालच्याच कपड्यांमध्ये मी अजून पण रूम साफ करतो। एवढी रूम आहे ना बघा, सगळा कचरा। आता तर मी बेड बनवला, बेडचं सगळं खालचं साफ केलं, सगळे केलं। बघा काय जिंदगी झाली माझी, साफ करून थकलोय। बघा एक मिनिट, इथं अजून हे मेन कंटाळ, ही तर माझी डेली बॅग आहे। तेव्हा कपडे पण कसे पडले, त्या दिवशी पाना आणलेला मी त्यावेळेस व्हिडिओ बनवण्यासाठी, तो पाना हे केलेला की ते सीट बसवण्याच्या वेळेस त्या ह्याच्यात पण तसंच राहिले ते पाने, आणि हे पण तसेच आहेत। जिंदगी झंड झाली माझी, झंड रूम साफ करून। हे असंच होतं, हे सामान इथून घ्यायचं, इथं 2 कपडे तिथं ठेवायचे, त्यानंतर ते सामान परत तिथं जाते। कळतच नाही काय चाललंय जीवनात। इट इज लाईक कधी वाटतं मी बिग बॉसच खेळतोय माझ्या रूम मध्ये, मी स्वतःची व्हिडिओ बनवून अपलोड करतोय। बिग बॉस सारखं झालं आता हे। बघू आता काय, एकतर मला मॉलमध्ये जायचं यार, जरासं शॉपिंग करायची कपड्यांचे, जे खूप दिवस झाले दिवाळी नंतर कधी शॉपिंगच नाही केली। आता असं झालंय तर कपडे पाहिजेत मला, तर तेच बघायला जायचे। पण मी पण एक हे केले की कधी पण माझी रूम साफ नाही होत। 75% तर साफ व्हायला पाहिजे ना, असं 100% मी नाही बोलत साफ व्हायला पाहिजे, पण 75% 25% चला चालतं, खराब आहे, पण 75% तर चांगली असायला पाहिजे रूम। की रूममध्ये आलं तर जरा बेड तर चांगला असायला पाहिजे की आल्याला पडायला भारी मजा वाटते। मग अजून काय नाही, चला मग भेटू जरा वेळ नंतर। आता काय मॉलमध्ये गेलं तर शूट केलं तर काय केलं तर बघू त्यानंतर। येस अँड वेलकम बॅक। आता आपण आलोय, झालेत रात्रीचे 10 वाजलेत आणि डे एंड। मी ॲक्च्युली व्हिडिओ एडिटिंगला बसणार होतो, पण मी बोललं की आपण डे एंडच नाही केलाय। डे एंड म्हणजे असं झालं की आपण मॉलला गेलेलो, मॉलला जाऊन आपण एक मस्तपैकी शर्ट घेतला। कुठे इट इज नॉट ब्लॅक कलर नाही आहे, हा ग्रीनिश आहे, डार्क ग्रीन आहे असा। आता लाईटमध्ये असं कसं हे करू, आता थांबा जरा असं खाली घेऊन
हे बघा असं डार्क ग्रीन आहे, क्वाड्रामध्ये एकदम चिकनो दिसतो आपण. आणि त्यानंतर काही नाही, त्यानंतर मी गेलो, त्यानंतर मॉलमधून निघाल्यानंतर मला आला फोन कंपनीमधून हिरोच्या. तर उद्या आपल्याला बाईक, त्यांनी बोललेलं आजच बाईक घेऊन जावा, पण आता काय खूप उशीर झालेला, संध्याकाळी 5च्या दरम्यानी काय तर फोन आलेला, 4:30-5च्या दरम्यानी, कधी पण सगळं बंद झालेलं. म्हणजे मी तिथं जाणार, मला नेरूलवरतून पनवेलला जायला 1 तास तर लागणार, कारण की कसं आहे की मी आता आपल्याकडे तो कोण नाही, आपण कोणाला बोलू नाही शकत की भाई चल भाई आपण जाऊया करून पनवेलला, असं कोण नाही आत्तापर्यंत. तर कसं झालं की लाईक मला इथून LPला जायला लागेल, LPवरतून शेअरिंग रिक्षा नाही तर बस पकडून मला तिथंपर्यंत जायला लागेल पनवेलपर्यंत. तर मी बोललं की त्यापेक्षा आपण उद्या संध्याकाळी जाऊया 4 वाजता, आपलं सगळं ऑफिस संपल्यानंतर आपण 4 वाजता डायरेक्ट तिथं जाऊया. तर तेही केलं. तर तेच आहे आज एवढंच हे केलं आहे भाई. आणि मी सकाळी रूम साफ करायला घेतलेली, पण काही रूम साफ नाही झाली माझी, इज्जतीत बोलतोय. उलटा आता फिरवेल ना, उलटा आता इफ कॅमेरामध्ये बघायचं ना भाई, लाज वाटा लागली आता. हे बघा सगळा बाई, म्हणजे रूम एवढी जोशमध्ये मी साफ करायला घेतलेली, पर्यंत काही साफ नाही झालं माझ्याकडून बाई. हे का वाकडं झाल्यापर्यंत, 1 मिनटं. हा, आणि काही साफ नाही झालं, त्यामुळं मला अजून अशेम्ड ऑफ मी. बट इज ओके यार, मला कधी तर कंटाळ पण आलेला आणि माझा काय मूड पण नव्हता, पण रूम खराब झालेली त्यामुळे मी साफ करायला बघतो. पण आता इट्स ओके. सो एंड ऑफ डे 62 डे एंड ऑफ 63साठी तुम्ही थांबा. 63ला आपण बाईक घेणार आहे. ॲक्च्युली मी ना आता ट्राय करत होतो, कारण की हे सगळं राहिलं गेलं. मी 1 तास ॲक्च्युली ट्राय करत होतो की हेल्मेटवर आहे ना, आता कसं आहे की मी आपला गोप्रो आहे जो असा माउंट करतो. आता मी याच्याकडे काही हे नाही आहे, तो गोप्रो मी असा माउंट करतो. मी बघतो याला उलटं माउंट केलं तर कसं आहे की जरा असं हँडल बार आणि हे जास्त दिसेल, म्हणजे ऑलमोस्ट इथं आणि इथं. 1 मिनटं भाई, ऑलमोस्ट कसं आहे की इथं या हाईटला लेन्स येणं आणि या हाईटला लेन्स राहणं, दोघांचं खूप फरक पडतोय. या असं मी एकाचं रीलमध्ये बघितलं की एकाने बोललं की तुम्ही उलटं लावलं तुम्हाला जास्त, म्हणजे हँडल बार आणि हे जरा जास्त असं मधोमध दिसणार. कारण की कधी काय होतं की रस्ता जास्त आणि हे दिसतं, तर असं मधोमध दिसण्यासाठी असं उलटं लावा करून त्यांनी बोललं की लाईक मला ते ट्राय करा. पण आपल्याकडे आता तो मॉड नाही आहे जो सेम साईडचा असतो ना, तो मॉड आता माझ्याकडे नाही आहे. तर मी बोललं आता आपण उद्या करूया आपण त्यासाठी. तर लेट्स सी उद्या बाईक आणल्यानंतर मी काय याच्यावर काय करू शकलो तसं करेल. पण आतासाठी बाय बाय, सी यू उद्या भेटू आता डे 62वर. अँड बाय बाय. आणि एन्जॉय करा. आणि तुमचं पण कुठलं फ्रेंड असेल की लाईक इंस्टा म्हणजे त्याला विचार करतो की लाईक यूट्यूब चॅनल चालू करायचा, इंट्रोवर्ट आहे काही आहे, आणि मला फॉलो करा. मी पण रोज व्हिडिओज टाकतोय. 62 डेज झालेत आणि 101 सबस्क्रायबर्स झालेत कधीपासून मी व्हिडिओज टाकायचे चालू केलेत. तर इट्स गुड, माझ्यासाठी बरं आहे. 101 झालेत आपले. तर आता बघायचं तसंच हळूहळू स्टेप करत आपण पुढे जायचं आता. तर ते करायचं आहे. देन चलो सी यू, जरा वेळात उद्या भेटू.